प्रश्न मला देखील पडला होता. लॉकडाऊनचा काळ होता. आई बातम्या बघत होती. अचानक तिने डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, अरे परमेश्वरा, माईचे निधन झाले. अनाथांची माय गेली. मला काही समजलेच नाही. माई कोण? अनाथांची माय म्हणजे काय? मग काय? आईने माईबद्दल माहिती सांगितली. त्यांचा जीवनातील प्रवास सांगितला. आपल्या भारत देशाला अनेक समाजसेवक स्त्रिया लाभलेल्या आहेत. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळ. त्यांना अनाथांची आई म्हणून ओळखले जाते. माईंबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्यावर मला माईंचा फार अभिमान वाटतो, आदर वाटतो. माझ्यासारख्या अनेक मित्र मैत्रिणींना माई कोण होत्या, कशा होत्या हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न मी माईंच्या भाषणातून करणार आहे. चला तर आपण आता सुरू करू. आज मी तुमच्या समोर आहे. माझी 9वी धन्य झाली असं मला वाटतं, कारण माझं नाव चिंदी. पण ही चिंदी आता मी कृष्णाच्या करंगळीला बांधून टाकली आहे. सावरकरांना सिंधू प्यारा होता, म्हणूनच चिंदीची सिंधू झाली, म्हणजे सिंधुताई सपकाळ. म्हणूनच एक सांगावंसं वाटतं की दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं. दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं. मोहब्बत में खाए ठोकर तो उसे तकदीर कहते हैं. यकीन की फकीर हूँ मैं, उसका कोई गम नहीं. नहीं दूध तो क्या हुआ, इज्जत तो मेरी गम नहीं. लक्षात घ्या, साधी बोली पाहिजे. जगता जगता एक कशी आली कळलंच नाही हो. पण एक मात्र खरं, आता लोक मला विचारतात, नाही गाणं म्हणा कशी शिकलात? अरे बाबा, गाणं म्हटलं की खाणं मिळालं, राशन दिलंय की राशन मिळते. या खतरा बाते नाही. कारण मी नॉन ग्रँडेड आहे. मला ग्रँड नाही. हाफ टाइम 4थी पास हे पहिले सांगायला पाहिजे. फुल टाइम शाळेत गेले नाही. हाफ टाइम शाळेत जाताना सकाळी म्हशी वळायला जायचं. म्हशी शाळेचा जाऊन जायचा, जीव तुटायचा. मला वाचण्याचा आणि लिहिण्याचा फार नाही. त्यावेळी शाप होता, आता वरदान ठरलं ना. म्हशी शाळेला जाताना इकडे तिकडे घुसायचं. मला राग यायचा. म्हशी पाण्यात बसला की मी शाळेत जायचे. शाळेत उशी आला म्हणून मास्तरांनी मारलं. म्हशी पाण्यातून शेतात घुसलं म्हणून शेतकऱ्यांनी मारलं. डबल मार खात मराठी 4थी पास, सिंधुताई सपकाळ जिंदाबाद. चौथी पास जरी मी असले तरी मी कधी खंत करत बसले, कारण प्रयत्नांती परमेश्वर. हाफ टाइम 4थी पास असून देखील मी एक पुस्तक लिहिलं. माझ्या पुस्तकाचं नाव मी वनवासी. हे पुस्तक कर्नाटकाच्या 10वी अभ्यासक्रमाला गेलं, पण महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर म्हणावं लागतं मला. मेरा नौकाची जे माणसं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा. एका ठिकाणी बहिणाबाई फार छान म्हणतात, अरे रडता रडता डोळे भरले भरले, आसू सरले सरले, आता हुंदके उरले, आता हुंदके उरले, नाही जीवा येईसावा, अरे आसवा बिगर, रडू नको माझ्या जीवा, रडू नको माझ्या जीवा, तुले रडाची रसव, आसू हासव हासव, यात संसाराची सव. अशा प्रकारे सिंधुताई सपकाळ जगल्या.